पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील संपूर्ण देशातील गावांचे स्मार्ट विलेजचे स्वप्न तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाव दत्तक योजनेच्या अंतर्गत बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी स्मार्ट विलेज करिता नवी मुंबईतील दिवाळे गाव हे दत्तक घेतले होते व नवी मुंबईतील पहिले स्मार्ट विलेज म्हणून दिवाळे गाव स्मार्ट विलेज या अंतर्गत नवी मुंबईतील स्मार्ट विलेज म्हणून बहुमान मिळालेल्या दिवाळे गाव या मच्छीमारांच्या गावाचा केवळ 3 वर्षात आमदार मंदा म्हात्रे यांनी कायापालट केलेला आहे। याच अनुषंगाने दिवाळे गावातील व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना अंत्यसंस्काराकरिता असलेल्या स्मशानभूमी ही निकृष्ट झाली होती। हे लक्षात घेऊन आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नातून 5,50,00,000 उपलब्ध करून दिवाळे गावात सुसज्ज व सर्व सुविधायुक्त अशी स्मशानभूमीचे भूमिपूजन दिवाळे ग्रामस्थांचे शुभ हस्ते झाले। तसेच दिवाळे गावात महत्त्वाकांक्षी सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी देखील आमदार मंदा म्हात्रे यांनी केलेली आहे। त्यासोबत दिवाळे गावात ज्या काही समस्या आहेत त्या देखील ऐकून घेतल्या व सदरच्या समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आदेश देखील संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत। आपण पाहूयात मंदा म्हात्रे नेमक्या काय म्हणाल्यात। आज दिवाळा गावामध्ये स्मशानभूमीची अवस्था खूप वाईट होती आणि इथे आता लोकवस्ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। शेवटी तुम्हाला कॉलनीतले लोक सुद्धा इथे येतात, त्यामुळे जवळजवळ 4,38,00,000चा निधी दिलेला, पण आता इथे येऊन बघितल्यावर ते काम वाढलेलं आहे आणि 5-5.5 कोटी खर्च येईल आणि अत्याधुनिक अशी चांगली सेवा उपलब्ध ही जेटी होईल। नव्या मुंबईमध्ये मॉडेल असेल ही पीस आणि चांगलं काम करून त्यांना पाण्याची व्यवस्था, शौचालयाची व्यवस्था, सुशोभीकरण, IMAX लावून सगळं CCTV सगळं बसून ही आणि ते बाजूला वेतोबाचं देऊळ आहे त्याचंही सुशोभीकरण केलं जाईल। आता आम्ही चाललोय, शंकराचं मंदिर आहे दिवाळा गावात, त्या मंदिराच्या अवतीभोवती सुशोभीकरण, तिथे एक प्लॉट रिकामी आहे त्याचं सुशोभीकरण करून तो मंदिराला ग्रामस्थांना जेवणासाठी, भजन कीर्तनासाठी उपलब्ध करून देणार आहे। त्याचं सुद्धा काम आता मी जाऊन पाहणी करून ते काम मी इथं देणार आहे।